झाले तुम्हानी गो रक्षक आमच्या गायी राखायचा अधिकार काय रे तुम्हानी? तुम्ही काय चारा पाणी घालता? वैरण तुम्ही घालता? शेणमूत आमच्या गायींचं तुम्ही काढता? अरे चारा पाणी आम्ही घालतोया, वैरण आम्ही घालतोया, आम्ही त्यांचं शेणमूत काढतोया, त्यांना पाणी आम्ही पाचतोया, आणि तुम्ही रक्षण करणार कोण रे? गब्बर सिंग नाही चालू देणार. आणि ही गब्बर सिंगाची व्यवस्था या राज्यामध्ये शेतकऱ्याला बरोबर घेऊन मोडून काढणार आम्ही. नाही, ही एक गोभक्षक हेच मोठे दलाल आहेत. अशा अडवून शेतकऱ्यांच्या होस्टन गायी, जर्सी गायी गोशाळेमध्ये पाठवून द्यायच्या. किती गोशाळेमध्ये गायी म्हशी गेल्या, त्याचं पुढे विल्हेवाट काय लावली? त्या गायी जिवंत आहेत का? अहो, एका व्यापार मी पाहिलं या, हे गोरक्षकवाले टेम्पो भरला गायीचा की पुढच्या त्यांच्या कार्यकर्त्याला फोन लावतात, तो त्याच्या पुढच्या कार्यकर्त्याला फोन लावतो, एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन लावतो, आणि सगळी मिळून त्याच्या मागे लागते ती. अरे तुम्हाला कामं धंदा आहेत का नाही? तुम्ही 10-20 गाया पाळा, धारा काढा, शानमूत काढा, व्यवसाय करा की रे बोक्यानो. शेतकऱ्याच्या जीवावर कुठे जगायला लागलाय तुम्ही? आणि गोरक्षक एक सांगायला लागले तुमच्याकडे बघून घेऊ. अरे आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे, नांगराचा फाळ आमच्या हातात आहे, तो फाळ तुमच्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या नादाला लागू नका. आणि माझी आता सरकारकडे मागणी आहे, तुम्ही गोशाळेला अनुदान देता, द्या. आता शेतकऱ्याला सुद्धा गायी म्हशी पाळल्या म्हणून अनुदान द्या. आमची गोशाळा नाही, आम्ही 10 गायी, 20 गायी, 40 गायी, 50 गायी आम्ही आमच्या गोठ्यावरती पाळतो. त्या आमच्या गोशाळा नव्हेत का? आम्हाला तुम्ही गोशाळा म्हणून घोषित करत नाही? मला सरकारला विचारायचं आहे, या राज्यामध्ये 2.25 कोटी लिटर दूध आहे, ते काय गोशाळेचं आहे? 2.25 कोटी लाख लिटर दूध हे शेतकऱ्याचं आहे. कुठल्या गोशाळेवर तुम्ही शहरामध्ये दूध नाही पाजत, तुम्ही नाही शहराला दूध देऊ शकत. आणि म्हणून निश्चितपणानं अशा पद्धतीचा कोण जर गोभक्षक बनून माझ्या शेतकऱ्याच्या व्यवसायाच्या आड येत असेल तर निश्चितपणानं त्याचा बंदोबस्त केला जाईल. अरे आम्ही बी हिंदू आहे, आम्ही काय आभाळातनं पडलोय? आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या व्यवसाय गेले वर्षानुवर्ष चाललेला आहे. एक साखळी त्यानं निर्माण केली. का रे बाबा त्या साखळीत तुम्ही आडवं याला? एका बाजूला त्याचं खळं लुटायचं, आणि आता दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याचा धैर्य दुपत्याचा गोठा लुटायला लागला. हे नाही चालू देणार आम्ही.